तामिळनाडूतील थुथुकुडी जिल्ह्यात घडलेल्या एका थरारक घटनेनं नागरिकांची अक्षरशः झोप उडवली आहे. सायंकाळी शांत असलेलं वातावरण काही क्षणातच भीषण वादळात बदललं आणि सर्वत्र गोंधळाचं चित्र निर्माण झाले. अचानक काळे ढग दाटून आले आणि काही मिनिटातच प्रचंड वेगानं वारे वाहू लागले. वाऱ्याचा जोर इतका प्रचंड होता की रस्त्याकडील झुडपे उन्मळून पडली. उंच नारळाची झाडं जोरात हलू लागली आणि परिसरात धुळीचे मोठमोठे लोट उडू लागले. त्याचवेळी आकाशात धुळीचा आणि ढगांचा एक प्रचंड चक्राकार स्तंभ तयार झाला. काही क्षणांसाठी हे दृश्य एखाद्या हॉलिवूड चित्रपटातील आपत्तीच्या प्रसंगासारखे वाटत होते. वाऱ्याच्या तडाख्यामुळे अनेक घरांचं नुकसान झालं. टोल प्लाझा आणि खाजगी मनोरंजन उद्यानातील संरचनाही उद्ध्वस्त झाल्या. या संपूर्ण घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होत असून ते पाहून अनेक जण हादरले. हवामान तज्ज्ञांच्या मते हे प्रत्यक्ष टोर्नाडो नसून अतिशय शक्तिशाली मेघगर्जनेदरम्यान निर्माण झालेल्या तीव्र हवेचा ऊर्ध्व प्रवाह होता. शास्त्रीय भाषेत याला थंडरस्टॉर्म अपड्राफ्ट असं म्हटलं जातं. क्युमुलोनिम्स ढगांच्या निर्मितीमुळे ही परिस्थिती तयार झाली आणि त्यातून वाऱ्यानं अचानक रौद्र रूप धारण केलं. थुथुकुडीमध्ये पावसासोबत वाऱ्याचा वेग झपाट्यानं वाढला आणि काही क्षणातच धुळीचे प्रचंड भोवरे हवेत फिरू लागले आणि थेट आकाशाकडे ते झेपावत असल्याचं दृश्य पाहायला मिळालं. मार्गात येणाऱ्या अनेक वस्तू वाऱ्यानं उडवल्या तर विजेचे खांब, फलक आणि टोल प्लाझाचा काही भागही नुकसानग्रस्त झाले. या घटनेत जखमी झालेल्या नागरिकांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आले. हवामान विभागाच्या प्राथमिक माहितीनुसार स्थानिक तापमानामधील वाढ, चक्रीय वाऱ्यांची अनुकूल स्थिती आणि उंच क्युमुलोनिम्स ढगांच्या निर्मितीमुळे हा दुर्मिळ प्रकार घडला. हे ढग तब्बल 3 ते 18 किलोमीटर उंचीपर्यंत पसरले होते आणि त्यातून माती, धूळ व कचऱ्याचे मोठे लोट हवेत उंच उडाले. भारतात अशा प्रकारचे दृश्य क्वचित पाहायला मिळते, ज्यामुळे अनेकांनी या घटनेची तुलना अमेरिकेत दिसणाऱ्या टोर्नाडोसारख्या परिस्थितीशी केली. तज्ज्ञांच्या मते ही वावटळ मर्यादित परिसरातच राहिली, मात्र तिचा वेग आणि विध्वंसक परिणाम पाहून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय.